सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त पंकज रहाणे, परिमंडळ 1 वाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनात रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकानं आरोपींना ताब्यात घेऊन चेन स्नॅचिंगचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. अतिशय उल्लेखनीय कामगिरी पोलिसांतर्फे करण्यात आली आणि याबाबतच मंगळवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्यांची उकल, तपास प्रक्रिया याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. 3.5 तोळे सोनं या सर्व गुन्ह्यामधला आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि एक ॲव्हेंजर कंपनीची मोटरसायकल असं जप्त करण्यात आलं. आता बीडमधून मनोज जरांगे पाटील शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार. मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून मावियाचे उमेदवार असणार असं माजी आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न आहेत आणि ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे जरांगे पाटील यांना उमेदवारी दिली जाईल. राजेश टोपे सातत्यानं मनोज जरांगे यांना भेटून या आंदोलनाची दिशा निश्चित करत होते असा आरोपही यावेळेस देशमुख यांनी केलाय. उरळी कांचन पोलिसांनी 9,540 लिटर तयार गावठी दारू आणि 5,350 लिटर कच्चे रसायन असा एकूण मुद्देमाल केला जप्त. 26 फेब्रुवारी रोजी उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोरता पवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करत असल्याचं पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना गोपनीय माहितीद्वारे समजलं. त्यानंतर पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नवले तसंच पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, पोलीस हवालदार रणजित निकम, पोलीस हवालदार सचिन जगताप आणि महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे मौजे सोरता पवाडी शिंदवणे गावच्या हद्दीमध्ये कॅनॉलच्या कडेला गावठी हातभट्टीची तयार दारू करण्यासाठी भट्टी चालू असल्याचं दिसलं आणि त्यांनी इथे छापा टेकला. वरळी येथे एका दुर्घटनेमध्ये 16 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वरळी बीडीडी चाळ क्रमांक 93 मधील 16 वर्षांचा सुजल संदीप मोरे याचं अपघाती निधन झालेलं आहे. पत्र्यावरून पडल्यानं तो गंभीररित्या जखमी झाला. उपचाराकरिता त्याला रुग्णालयात भरती सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वरळी बीडीडी चाळीतली ही अतिशय दुःखद घटना समोर आलेली आहे. त्याच्या कुटुंबियांना ईश्वर हे दुःख पेलण्याची ताकद देवो. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहेत ज्याला महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा पाठीराखा आणि पोलीस पुत्र म्हणून ओळखलं जाते, ज्यांनी पोलिसांची कामगिरी घराघरामध्ये पोहोचवली आपल्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या माध्यमातून. असे सतर्क पोलीस टाइम्सचे चीफ एडिटर डॉक्टर शमशुद्दीन शेख सर. सर नमस्कार. नमस्कार. आपलं सतर्क पोलीस टाइम्सच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर साहेब, 2024 मध्ये आता तुम्ही सतर्क पोलीस टाइम्स न्यूज या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलाय, तर आता या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यामागचा तुमचा काय उद्देश आहे सर? आमचा उद्देश आज आहे, आम्ही प्रिंट मीडियामध्ये 2014 पासून आहे, पण आता सर्वच जे प्रिंट मीडिया आहेत हे डिजिटल मीडियामध्ये आलेले आहेत. तर डिजिटल मीडियामध्ये आमचं येण्याचं उद्दिष्ट हाच आहे की आम्ही लोकांपर्यंत पोलिसांची जी चांगली कामगिरी आहे त्याबद्दल आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही डिजिटल मीडियाचं आता आम्ही हे केलेलं आहे. तर त्या माध्यमातून आता आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि जे पोलिसांची जी चांगली कामगिरी आहे ती लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याची आहे.
मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला आले रे आले हे मुंबई पोलीस आले रे आले हे मुंबई पोलीस संकटात लढणारा दुर्जनांची भिडणारा रक्षणास पोलीस आला उब तुझ्या मायेची छाप तुझ्या छायेची पडली ही दाही दिशाना संकटात लढणारा दुर्जनांची भिडणारा रक्षणास पोलीस आला उब तुझ्या मायेची छाप तुझ्या छायेची पडली ही दाही दिशाना चाल तुझी मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला आले रे आले हे मुंबई पोलीस आले रे आले हे मुंबई पोलीस भूक विसरूनी कर्तव्यास वाहुनी सेवेस पोलीस आला हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला भूक विसरूनी कर्तव्यास वाहुनी सेवेस पोलीस आला हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला चाल तुझी मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला आले रे आले हे मुंबई पोलीस आले रे आले हे मुंबई पोलीस आले रे आले हे मुंबई पोलीस सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, डॉक्टर डायरीज. रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें. हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है. ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह.
तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज। या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। मुंबई बोरिवली येथील मंगलपूर सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक बाईकचा ओव्हर चार्जिंग झाल्यामुळे मोठा स्फोट होऊन त्यामधील सोसायटीमधील पार्किंग केलेली जवळपास 27 वाहने जळून खाक झालेली आहेत। कृपया आपल्याजवळ इलेक्ट्रिक बाईक असतील तर चार्जिंगला लावताना योग्य ती काळजी घ्यावी। हवन में गई थी नाबालिग, खींच कर ले गए जंगल में, रात भर बंधक बनाकर किया गैंगरेप। उत्तर प्रदेश के हमीरपुर जिले में एक नाबालिग के साथ सामूहिक दुष्कर्म की वारदात घटी है। यहाँ 2 आरोपियों ने नाबालिग लड़की का अपहरण कर पूरी रात उसके साथ बारी बारी से रेप किया। घटना के बाद से आरोपी फरार है। पीड़िता ने पुलिस से शिकायत की है। पीड़िता की शिकायत पर मुकदमा दर्ज कर पुलिस ने आरोपियों की तलाश शुरू कर दी है। पीड़िता के परिजनों ने बताया कि उनकी नाबालिग बेटी धार्मिक कार्यक्रम में शामिल होने आई थी। परिजन भी उसके साथ आए थे। इसी दौरान आरोपी लड़के उसका अपहरण कर करीब के जंगल में ले गए। आरोपियों ने उसे बंधक बना लिया और पूरी रात उसके साथ रेप किया। वारदात से इलाके में हड़कंप मचा हुआ है। पुलिस मामले की जाँच में जुटी है। क्या हुआ बेटा? तो 3 लोग उठा के ले गए थे 5 बजे। कहाँ ले गए? जंगल। पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सांगितलं की घटनेच्या कलम 19 आणि 22 नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाही आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात न्यायालयीयता विचारू शकत नाही। मात्र अनेक वेळा भ्रष्ट राजकीय व्यक्तिमत्व आणि पोलीस संघटित गुन्हेगारीच्या धर्तीवर पत्रकारांना त्रास देत असल्याचं दिसून येतंय। अशीच घटना छत्तीसगडमध्ये घडली। पोलिसांनी भोपाळमधील महिला पत्रकाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र महिला पत्रकारानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतला होता। या फॉर्म्युल्यामुळे तुम्ही कोणत्याही पत्रकाराला अटक करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय हे अवश्य कळवा। त्यासाठी आमच्या बातम्या जास्तीत जास्त पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा मग अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 02268835191 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ।